श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत सगळे? मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कशा आहेत सगळे? मस्त मजेतच असाल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज चांगलंच ऊन पडलं होतं, तर तुम्ही बघू शकताय खूप छान असं वातावरण वाटत होतं आणि मस्त असं ढगाळ पण वातावरण वाटत होतं आणि ऊन पण वाटत होतं. इतकं सुंदर हे वातावरण सकाळ सकाळचं बघायला खूप छान वाटतं. पण काय करता, आजूबाजूला बिल्डिंगा एवढ्या आहेत की त्यामुळं दिसतच नाही. आणि आज चमत्कार असं झाले की चक्क गोकर्णाला 3 फुलं आलेले आहेत. एक बघा, हे 2 बघा आणि तिसरं जे आहे ते एकदम खिडकीच्या कडेला वेल हे झाली तिथं आलेलं आहे. हे 7 कळ्यांचं गोकर्णाचं फुलं आहे. हे बघा, एक खिडकीच्या खाली आले. इतकं छान हे गोकर्णाचं फूल आलेलं आहे आणि त्यानंतर गुलाबाचं पण छान असं फुटलेलं आहे आणि मोगऱ्याला तर काय विचारूच नका. रोज 3-4 फुलं आहेतच, अजिबात दमच नाही. आणि जुना मोगरा एवढा फुटून गेला आहे. आणि हे लेकाने लावलेलं माझं आंब्याचं रोप लावलं होतं. तर काय इथं बघू शकताय तुम्ही, तारक मंत्र लावलेलं आहे. सकाळ सकाळी तारक मंत्र नाही तर घरात काहीच वातावरण चांगलं नसते आमच्या. तारक मंत्रापासून सुरुवात होती, निशंक होई रे म्हणा, निर्भय होय रमना. हेच म्हणत तर दिवस चाललेला असतं. आणि मग काय, हे तारक मंत्र संपत आलं होतं आणि मी व्हिडिओ काढला. आणि आज डायनिंग टेबल बाहेर ठेवल्यामुळं बरंचसं पसरत डायनिंग टेबलवर आहे. मग काय, सकाळी साहेब चहा पिऊन, चहा खारी वगैरे घेऊन, चहा चपाती खाऊन ते गेलेले आहेत. आणि नंतर मग इथं आम्ही मायलिकीचं चाललेलं आहे. आता इथं लेकीच्या चपाती राहिलेली आहे आणि ती अशी काजू इथं सोलून देत आहे मला, कारण मला सध्या करायचं नाही. 3 दिवस घराबाहेर असते मी, 4 दिवस. आणि तिला आता चहा तिनं बंद केलेला आहे. रोज सकाळी दूध घेत आहे ती आणि पहिले बदाम खाते सोलून असं छान. रात्री पण तीच भिजत घालती. बदाम कशासाठी खाते तर विसरू नये म्हणून, स्मरणशक्ती चांगली राहावी म्हणून बदाम भिजत घालून खातो. पण आमच्यात काय, बदामच विसरून जातात भिजत घालायचे, तर कसं स्मरणशक्ती वाढायची बघा तुम्ही. आणि मग काय हे लावले, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली. हे गाणं मला खूप आवडतं आणि हे गाणं मी लागलं की मला खूप आनंद होतो आणि खूप जुन्या काही आठवणी जाग्या होतात. कारण पहिले हे गाणं खूप ऐकायला भेटायचं, आता भेटत नाही. आणि मग काय, हे साहेबांनी असं काहीतरी उद्योग केला होता. काय केलं होतं ते त्यांनाच माहिती. तुम्ही बघू शकता, ही आहे बेसनच्या पोळ्या. ह्याच्यामध्ये अंड मिक्स केले होते त्यांनी, 2-3 अंडे आणि बाकीचं बेसन पोळी, कांदा, टोमॅटो, मिरची, हे काही सगळं मिक्स होतं. आणि छान अशा ह्या पोळ्या केलेल्या होत्या. ह्या पोळ्या रात्री त्यांनी करून घातल्या आम्हाला. आणि रात्रीचा हा छोटासा व्हिडिओ होता आणि म्हटलं चला आता हे सकाळच्या ह्याच्यात ॲड करून टाकूया. मग काय, मस्त गरमागरम ह्या पोळ्या खाल्ल्या. बघू शकताय तुम्ही, साहेब अगदी बन्यांवरच आहेत आणि त्यांचं काम चालू आहे आपलं. ते पोळ्या भाजायचं, झाकून झाकून भाजत आहे. म्हणून तर मी माझ्या नवऱ्याचं कौतुक करते तोंड भरून, की हातभार मला प्रत्येक मुलं पण लावतात आणि नवरा पण लावतो. ह्या अशा काही पोळ्या झालेल्या आहेत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवऱ्याचं हातचं खायला कुठल्या बायकोला नकोशी वाटतं? मला तर खूप आवडतं. नवऱ्याने करून घालावं एवढं नशीब चांगलं असतंच. माझं तर खूप चांगलं आहे. कुरकुरीत अशी ही पोळी झालेली आहे. तर या अशा पद्धतीने तुम्ही पण ही पोळी करून खा. इतकं छान लागत होती, तोंडावरची, जिभेवरची चव जात नाही आहे, एवढी सुंदर झाली होती. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.